हे चालू करू व्हिडिओ काय जवळ ना मी सर्प मित्र टाकसाळे गुरुजी हा आप्यात इथं हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये आज सध्या कोबरा धरलेला आहे. याला डाग म्हणतात आणि हा इतका खतरनाक साप आहे. ही एक कला आहे म्हणजे जवळ आहे साप धरणं. ही जादू मंत्रतंत्र काही नाही, जवळ आहे ही कला आहे. हे पाहून किती जवळ आहे. आता याला काही व्यवस्थित हाताळलं तर काही नाही, याची सापाची भीती दूर गेलेली आहे. माझा व्हिडिओ का पाहून घ्या. आता हा किती शांततेने बसलेला आहे, हा काहीच करून नाही राहिलेला आहे आणि हे लोकांची भीती दूर व्हा. समोर नाही हां लोकांची भीती दूर व्हा, तुमची भीती दूर व्हा यासाठी माझे हे असे प्रोग्राम सुरू असतात. आणि हा म्हणजे पाच किती खतम जसं म्हटलं तसं मी हे पाहून आलो. यानं जाऊन या सापाला काय म्हणतात? या सापाला इंग्रजीत म्हणजे कोबरा म्हणतात, मराठीत नाग म्हणतात याला. याच्यात म्हणजे इतका खतरनाक जर असते हे झालं की चावल्यानंतर माणसाला जवळपास म्हणजे 1-1.5 घंट्यात माणूस मृत्यू होऊ शकतो. तुम्हाला माहिती व्हा सापांचं म्हणजे तुम्ही काय करताय सर? मी सर्व झाल्यानंतर हे लोकांना याची माहिती देतो, भीती दूर करतो आणि लांब जंगलाचे म्हणून याला सोडून देतो. याला सोडून देतो, जीवन दान देता. हा याला जीवन देतो, लोकांनाही जीवनदान देतो, यालाही जीवनदान देतो आणि लोकांची भीती देतो. एक शिक्षक असून माझा पेशा आहे, माझा एक पेशा आहे. लोकांना याची माहिती व्हा, खरं माहिती व्हा, खरं ज्ञान व्हा. साप काहीच नाही करत. व्यवस्थित जर त्याला हाताळलं तर हे पाहून घ्या. आता मी त्याला हात मी काय पोझिशन घेऊन एवढं पाहून घ्या. आता मी हाताला हात लावून आलो, हा काय करत नाही, हे मंत्र नाही, तंत्र नाही, काही नाही, एक टेक्निक आहे. पाहून घ्या मी त्याला किती हे करून आलो. हे माझा त्याला स्पर्श समजून राहिलेला आहे आणि त्याची भीती दूर झालेली आहे आणि लावतो. आणि आता पहा सध्या आता किती व्यवस्थित किती शांततेने बसलेला आहे. बिलकुल म्हणजे किती ह्याच्यात हे आहे आणि त्याची भीती गेली, माझी भीती गेली. आधी हे पाहता पाहून घ्या, आता प्रत्यक्ष पाहून घ्या. हे म्हणजे एक कला आहे आणि ही कला अशी पाहून कोणीही असं प्रोग्राम हे करू नका, कारण हे धोक्याचे आहे. हा साप यावेळेस त्यांची म्हणजे सापांचे समागम म्हणजे वेळ आहे म्हणून हे सापाचे सहसा येतात आणि दंश यावेळेस बरेचशा सापांना दंश होतात. म्हणून यावेळेस या सापापासून सावध राहा. आता पाहून घ्या मी किती अजून डबल तुमच्या याच्याने पोच घेऊन आलो, काहीच नाही करत, त्याची भीती दूर झालेली आहे. आणि हे असेच म्हणजे माझे प्रोग्राम जनजागृती प्रोग्राम आणि तुझे भीती दूर व्हा म्हणून असेच माझे प्रोग्राम चालू राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.